श्री गुरुचरित्रातील श्री नृसिंह सरस्वतींची कथा। पूर्वावतार श्रीपाद श्री वल्लभांच्या कृपाशीर्वादानं शनी प्रदोष व्रत करून शिवोपासना करणारी कुरु गड्डीची अंबाबाई वऱ्हाड प्रांतात करंज नगरात वाजसनेय शाखेच्या ब्राह्मणाची सुकन्या होऊन जन्माला आली। याही जन्मी तिचं नाव अंबा असेच ठेवण्यात आले। पूर्व संस्कारानुरूप ती या जन्मी सुद्धा शिवभक्ती करू लागली। त्याच ग्रामातील माधव नामक शिवोपासक तरुणाशी तिचा विवाह झाला। विवाहोत्तर तिचे मूळचे अंबा हेच नाव कायम ठेवण्यात आले। हे ईश्वर निष्ठ दाम्पत्य श्री शिवोपासनेत मग्न असतानाच श्री दत्तप्रभूंनी वचन दिल्याप्रमाणे पौष शुद्ध द्वितीयेला शनिवारी माध्यान्हकाळी त्यांच्या पोटी सुपुत्र रूपाने अवतार धारण केला। हेच श्री नृसिंह सरस्वती होत। जन्मताच ते ओम चा जप करू लागले। सर्वसामान्य मुलाप्रमाणे रडले नाही, त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले। तत्कालीन महान ज्योतिषांनी हा मुलगा साक्षात ईश्वरावतार असल्याचे सांगितले। हा लौकिक मुलगा श्रीहरीप्रमाणे सर्व नरांचे पाप ताप दैन्य हरण करणारा होईल, म्हणून याचे नाव नरहरी असे ठेवावे असे त्यांनी सुचवले। याच्या स्पर्शाने आईच्या स्तनातून अमाप दूध स्रवत असे। कौतुकात बाळ वाढू लागले, पण वय वाढत चालले तरी ओमकारखेरीज कोणताच शब्द बोलता येत नसे। हा मुलगा मुक्का निघणार की काय अशी शंका आली। 7 वर्षापर्यंत बाळाने दुसरा शब्दच कधी उच्चारला नाही। त्याच्या मुंजीचा बेट ठरला। पण हा कुमार मंत्रोच्चार कसा करणार म्हणून सर्वांनी काळजी होती। बाळाने नाना चमत्कार करून दाखवले। लोखंडाला हात लावताच त्यानं 52 कशी सोने करून दाखवले। मुलाचे सामर्थ्य प्रत्यास येऊन अशी कबुली मातेने दिली। यथाविधी नरहरीचा व्रतबंध करण्यात आला। गायत्री मंत्राची दीक्षा घेऊन कुमार मातेजवळ भिक्षेसाठी आला। यावेळी बाळाने ऋग्वेदातील मंत्राचा स्पष्ट उच्चार केला। अग्निमिळे पुरोहित या मंत्राचा उच्चार ऐकताच सर्वांना नवल वाटले। यजुर्वेद सामवेद म्हणून बाळाने सगळ्या लोकांना चकित केले। हा कुमार अवतारी पुरुष असल्याची खात्री सर्वांना पटली। मातेला बाळाने एक भिक्षा मागितली। वेदाभ्यास करण्यासाठी सर्वत्र संचार करण्याचा बाळाचा मानस पाहून मातापित्यास दुःख झाले। पुत्र रक्षक होईल या आशेवर जगलेल्या मातेची निराशा झाली। आईचे दुःख ओळखून मुलाने तिला ब्रह्मज्ञान सांगितले। तिला आणखी 4 पुत्र होतील असे आश्वासन दिले आणि पूर्वजन्माची स्मृती करून दिली। त्याचबरोबर श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपता दिसत असे तो बाळक या श्रीपादरूपी नरहरीला ओळखून मातेनं बालकाचे चरण धरले। मुंजीनंतर ते लवकरच तीर्थयात्रेला निघाले। पण वत्सल मातेच्या आग्रहास्तव ते 1 वर्ष करंज ग्रामातच राहिले। मातेला आणखी 2 सुपुत्रांची प्राप्ती झाल्यानंतर
ते श्री क्षेत्र काशीला निघाले. प्रयाणकाली त्यांनी मातेला त्रैमूर्ती दत्त स्वरूपात दर्शन देऊन पूर्वावतारातील श्रीपाद श्रीवल्लभ आपणच असल्याचे दाखवून दिले. स्मरण करशील त्यावेळी मी तुला दर्शन देईन असे आश्वासन देऊन ते श्री क्षेत्र काशीला निघाले. क्षेत्र काशीला त्यांनी उग्र अनुष्ठान आरंभले. या बालब्रह्मचारी साधूची ती भक्तियुक्त पण कठोर साधना तपश्चर्या पाहून श्री क्षेत्र काशीतील लहान थोर विद्वान पंडित आबालवृद्ध आश्चर्यचकित झाले. सर्वजण त्यांना विनम्र भावाने नमस्कार करू लागले. पण इच्छा असूनही संन्यासी लोकांना नमस्कार करता येईना. म्हणून काशीतील तत्कालीन ख्यातकीर्त सर्वश्रेष्ठ वयोवृद्ध संन्यासी श्री कृष्ण सरस्वती स्वामींनी त्यांना चतुर्थाश्रम स्वीकारण्याची विनंती केली. पितृतुल्य ऋषितुल्य श्री स्वामींच्या विनंतीला मान देऊन त्यांनी संन्यास दीक्षा स्वीकारली. वृद्ध श्री कृष्ण सरस्वती स्वामींनीच त्यांना चतुर्थाश्रमाची दीक्षा दिली. त्यांच्या हाती दंड दिला. त्यांचे श्री नृसिंह सरस्वती असे नूतन नामकरण केले. पायी खडावा, कटीला कौपीन, अंगावर भगवी छाटी, गळ्यात रुद्राक्षमाळा, हातात दंड कमंडलू, कपाळी भस्म, मुखावर सात्विक स्मितहास्य, संपूर्ण देहावर तपश्चर्येचे तेज, हृदयात ब्रह्मानंद असलेले दत्तावतारी श्री नृसिंह सरस्वती सर्वांना साक्षात श्री काशी विश्वेश्वर वाटत. त्यामुळे संन्याशांसह सर्व काशीकरजन त्रिभुवनवद्य श्री नृसिंह सरस्वती स्वामींना विधियुक्त वंदन करीत. अत्यंत विनयाने प्रेमाने त्यांना शरण येत. त्यांच्या दर्शनाने सर्व धन्य होत, कृतार्थ होत. लवकरच त्यांनी श्री क्षेत्र काशीचा निरोप घेतला. ते श्री क्षेत्र प्रयागला त्यांचे 3 वर्ष वास्तव होते. या वास्तवात त्यांना अनेक शिष्य लाभले. यापैकी 7 जणांना त्यांनी विधियुक्त संन्यास दीक्षा दिली. माधव सरस्वती, बाळकृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती, कृष्ण सरस्वती आणि सिद्ध सरस्वती हे 7 शिष्योत्तम होत. मंजारिका नावाच्या गावी माधवारण्य नावाचे एक मुनी नृसिंहाचे उपासक होते. मानसपूजेत ध्यानाची जी मूर्ती ते पाहत होते ती श्री गुरूंचीच म्हणजे नृसिंह सरस्वतींचीच आहे. हे ध्यानात येताच त्यांनी श्री गुरूंना आपले सर्वस्व अर्पण केले. श्री गुरूंनी त्यांना आत्मबोध केला. तेथून ते वासर ब्रह्मेश्वर नावाच्या क्षेत्रात आले. येथे गोदावरीच्या पात्रात स्नान करीत असताना त्यांना एक करुण दृश्य दिसले. एक ब्राह्मण पोटदुखीच्या विकाराने त्रस्त होऊन आत्महत्या करण्याच्या विचारात होता. श्री गुरूंचे त्याच्याकडे लक्ष गेले व त्याला त्यांनी रोगमुक्तीचा उपाय सांगितला. याच वेळी गंगा स्नानास सायनदेव नावाचा एक ग्रामाधिकारी आला. त्यानं श्री गुरूंना मनोभावे वंदन केले. हा सायनदेव आपस्तंभ शाखेचा कौंडिन्य गोत्री असून कंडगीचाच राहणारा पण उदरभरणार्थ यवनांची सेवा करणारा होता. त्याचा भाव पाहून श्री गुरु त्याला म्हणाले, या ब्राह्मणास पोटदुखीचा विकार आहे. तू याला घरी घेऊन जा व पोटभर मिष्टान्न घाल.
त्याची व्यथा दूर होईल. सायनदेवानं श्री गुरूंनाही आमंत्रण दिले. श्री गुरु सायनदेवाच्या घरी आले. त्याच्या पत्नीने जाखाईनं श्री गुरूंची मनोभावे षोडोपचार पूजा केली. तुला अनेक पुत्र होती, तुझ्या घरी गुरुभक्ती वाढेल असा तिला आशीर्वाद मिळाला. ब्राह्मणाच्या पोटदुखीचा विकारही संपला. कृष्ण सरस्वती नावाचे एक वृद्ध संन्यासी होते. ते केवळ ब्रह्मज्ञानी असून स्नेहभावाने सर्वांकडे पाहत. या वृद्ध स्वामीची व इतरही संन्याशांची ही विनंती मान्य करून नरहरीनं कृष्ण सरस्वतींकडून संन्यास दीक्षा घेतली. नरहरीस कृष्ण सरस्वती गुरु झाले. या कृष्ण सरस्वतींची गुरुपीठिकाही अत्यंत थोर प्रकारची होती. आदिपीठाचे शंकर हे पहिले गुरु, त्यानंतर विष्णू, त्यानंतर ब्रह्मदेव हे मूळपीठ असून पुढे वसिष्ठ, शक्ती, पराशर, व्यास, शुक, गौंडपादाचार्य, गोविंदाचार्य, शंकराचार्य, विश्वरूपाचार्य, ज्ञानबोधिगिरीय, सिंहगिरीय, ईश्वरतीर्थ, नृसिंहतीर्थ, विद्यातीर्थ, शिवतीर्थ, ज्ञानतीर्थ, मळियानंद, देवतीर्थ सरस्वती, सरस्वती यादवेंद्र आणि शिष्य कृष्ण सरस्वती असून त्यांचेकडून नरहरीने संन्यास दीक्षा स्वीकारली. श्री नृसिंह सरस्वती असे नवे नाव नरहरीने धारण केले. उत्तरेकडील वास्तव्य संपवून ते सप्त शिष्यांसह दक्षिणेकडे वळले. निरनिराळ्या तीर्थांना त्यांनी भेटी दिल्या. तब्बल 30 वर्षांनी ते मार्गदर्शनार्थ स्वगृही करंजनगरला परतले. करंज ग्रामातील लोकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. संन्यासी बनलेल्या अलौकिक बाळाच्या मंगल दर्शनाने माता पिता कमालीचे आनंदित झाले. त्यांनी माता पित्याला प्रेमाने आलिंगन दिले. त्यावेळी उभयंतांची काया तेजाळून ते खऱ्या सुखाचे अधिकारी बनले. काही दिवस करंजपुरीत राहून ते लोकोद्धारासाठी पुनश्च बाहेर पडले. त्यांच्या भोवती भाविकांचा अक्षरशः गराडा असे. ते लोकांच्या आधिव्याधी हरण करीत, निपुत्रिकांना सुपुत्र देत. त्यांनी केलेल्या अभूतपूर्व चमत्कारांनी त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली. अनेक पतितांचा, पाप्यांचा त्यांनी लीलया उद्धार केला. अनेकांना त्यांनी सन्मार्गाला लावले. वाढत जाणाऱ्या जनसंपर्कापासून थोडे दिवस दूर राहण्यासाठी ते वैजनाथ येथे 1 वर्ष गुप्त राहिले. एकांतवासाचे सुख उपभोगू लागले. सेवेला सिद्ध सरस्वती नावाचे शिष्य होते. श्री गुरूंच्या गुप्त रहिवासात एक उत्कट जिज्ञासेचा ब्राह्मण त्यांच्या दर्शनासाठी आला. पण वर्षभर त्याला दर्शन झाले नाही. सिद्ध सरस्वतींनी त्याला गुरुचरित्र सांगितले. आजच्या लोकप्रिय गुरुचरित्राचा निम्मा भाग अशा रीतीने वैजनाथ येथे तयार झाला. 1 वर्षाच्या गुप्त अनुष्ठानानंतर श्री गुरूंचा पुनश्च अखंड संचार सुरू झाला. कृष्णातीरी भिलवडी येथील भुवनेश्वरी देवी सानिध्य असलेल्या श्री क्षेत्र औदुंबरी त्यांनी एक चातुर्मास वास्तव केले. तिथून ते कृष्णा पंचगंगा संगमावरती राहिले. तिथे त्यांचे 12 वर्ष म्हणजे 1 तप वास्तव होते. मनोहर पादुका स्थापून त्यांनी त्या स्थानाचा निरोप घेतला. तिथून ते भीमा
अमरजा संगमावरती श्री क्षेत्र गाणगापूरला आले. तिथे त्यांचे 23 वर्ष वास्तव होते. या कालखंडात त्यांनी अनेकांचा उद्धार केला. श्री क्षेत्र गाणगापूर गुरुभक्तांची काशी ठरली. दत्तभक्तांची पंढरी झाली. श्री गुरूंची कीर्ती भारतभर पसरली. चहू दिशांतून लोक त्यांच्या दर्शनाला येऊ लागले. उत्तरोत्तर त्यांचा भक्त परिवार वाढतच गेला. श्री गुरु औदुंबर तळीच का निवास करतात? याही प्रश्नाचं उत्तर श्री गुरुचरित्राच्या 19व्या अध्यायात आलेले आहे. नृसिंह अवताराच्या वेळी हिरण्यकश्यपाच्या उदर विदारणामुळे भगवंतांच्या हाताची नखांची आग होत राहिली. ती उंबराच्या फळात हात खुपसल्यावर शमली. म्हणून शीतल उपचारांचे प्रतीक म्हणून औदुंबरांची ख्याती श्री गुरूंच्या संदर्भात आली. अमरेश्वर जवळच्या 64 योगिनी श्री गुरूंची पूजा करण्यासाठी मध्यान्ह समय येत. येथेच गंगा नुजावर कृपा करून श्री गुरूंनी त्यांचेही दैन्य हरण केले. औदुंबर हा कल्पवृक्ष आहे. आपल्या मनोहर पादुकाही तेथेच आहेत. तुम्ही तेथेच वास करावा असे सांगून श्री गुरु भीमातीरी असलेल्या गाणगापूर या गावी येऊन स्थिरावले. गाणगापूर येथे श्री गुरूंनी जवळजवळ 23 वर्ष वास्तव करून दीन दुःखितांचा उद्धार केला असल्याचे गाणगापुरास दत्त पंथीयांत फारच महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. या स्थानाचे महात्म्य श्री गुरुचरित्रात वर्णन करताना म्हटले आहे. भीमा उत्तरवाहिनीसी अमरजा संगम विशेषी अश्वत्थ वृक्ष परियेसी महास्थान वरदभूमी अमरानधी तीर्थथोर संगम जाहला भीमातीर प्रयाग समान असे क्षेत्र अष्टतीर्थे असती तेथे. अशा या गाणगापुरात राहून श्री गुरूंनी अनेक लीला प्रकट करून भक्तजनांचा उद्धार केला. या गावाच्या एका ब्राह्मणाच्या वंध्या म्हशीचे दूध पिऊन श्री गुरु संतुष्ट झाले. त्यांनी त्याचे दारिद्र्यही दूर केले. तेथील एका ब्रह्म राक्षसाचाही त्यांनी उद्धार केला. शेजारीच कुमशी नावाच्या गावात त्रिविक्रमभारती नावाचा एक तापसी राहत असे. त्याने गाणगापूर येथील श्री गुरूंच्या चमत्काराची निंदा केली. दांभिक संन्यासी म्हणून त्यांची त्याने थट्टाही केली. त्यास जाणीव देण्यासाठी ते कुमशीस निघाले. त्रिविक्रमभारती नरसिंहाचे उपासक असून त्याच्याच मानसपूजेत व्यग्र होते. त्यांना नरसिंहाच्या ऐवजी एका दंडधारी पुरुषाचेच दर्शन होत राहिले. खरा प्रकार त्रिविक्रमाच्या ध्यानी आला व तो श्री गुरूंना शरण गेला. अनेक प्रकारे त्याने श्री गुरूंची स्तुती केली. श्रीपाद अवतारीच्या वरदानानुसार एक रजक आता वैदुरी अथवा बिदर नगरीत गलेच्छ जातीत जन्मास येऊन बादशहा झाला होता. पूर्व संस्कारामुळे त्याच्या मनात हिंदूबद्दल द्वेष नव्हता. ब्राह्मणांचा तो सन्मान करी. विप्रांच्या देवालयाचा तो मान राखी. एक दिवस या राजाच्या मांडीस एक फोड झाला. कोणत्याही उपायानं तो बरा होईना. त्याला फारच यातना सहन कराव्या लागत होत्या. सत्पुरुषाची सेवा केल्यास हा फोड बरा होईल अशी त्याची खात्री झाली.
गाणगापुरास एक यती सत्पुरुष असल्याचे त्याला समजले. त्याने गाणगापुरास जाऊन श्री गुरूंचे दर्शन घेतले. का रे रजका, कोठे असतोस? आमचा दास असूनही फार दिवसांनी भेटलास, असे श्री गुरूंनी म्हणताच ग्लेच्छ राजास पूर्वजन्माचं स्मरण झालं. श्री गुरूंना त्यानं साष्टांग नमस्कार केला. श्री गुरूंच्या कृपेनं त्याचा फोड पूर्णपणे बरा झाला. सिंहस्थानाच्या निमित्तानं श्री गुरु नाशिक त्र्यंबकेश्वराच्या यात्रेस निघाले. गौतमीत स्नान करून ते गाणगापुरास आले. परंतु यावेळी त्यांच्या मनात भलतीच कालवाकालव होत होती. गुरु चरित्राच्या 22व्या अध्यायात गुरु महाराजांनी एका दरिद्री ब्राह्मणा घरी भिक्षा मागितल्याची कथा आहे. मध्यान्हकाळी महाराज त्या घरी भिक्षेला गेले. तेव्हा केवळ गृहस्वामिनी घरी होती. महाराज भिक्षेला आलेले पाहताच ती पुढे आली व म्हणाली, गृहस्वामी भिक्षेकरिता गेले आहेत, ते येईस्तोवर थांबावे. त्या घरी एक म्हैस महाराजांना दिसली. त्यावर गुरु महाराज म्हणाले, ही म्हैस येथे आहे, तिचे दूध का आम्हास देत नाहीस? त्यावर ती स्त्री म्हणाली, म्हैस वांज आणि दंतहीन आहे. तिचा उपयोग आम्ही मूर्तिका वाहण्यासाठी करतो. आज कोणी नेण्याकरिता आले नाही, म्हणून ती येथे आहे. त्यावर गुरु महाराज म्हणाले, तिचे दूध काढून आम्हास द्यावे. गुरुवाक्य प्रमाण मानून तिने दूध काढले. आणि आश्चर्य, चमत्कार म्हणजे ती म्हैस दूध देती झाली. त्या स्त्रीनं दूध तापविले आणि गुरु महाराजांना प्यावयास दिले. गुरु महाराज दारिद्र्य नष्ट झाले असे म्हणून आशीर्वाद देऊन तेथून निघाले. या कथेत केवळ त्या ब्राह्मणावर कृपा केली असे नाही, तर त्या म्हशीवर महाराजांनी 2 प्रकारे कृपा केली. इह आणि पर. इह म्हणजे तिचे अत्यंत कष्टदायक असे भोग संपवले आणि पर म्हणजे प्रत्यक्ष गुरु महाराजांचे दर्शन आणि सानिध्य ज्या प्राण्याला मिळाले तो तरुण जाणार नाही तर अजून काय, अशी